शिव हर 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 महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. भोळा शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा. भोळा शंकरा भोळा शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा. भोळा शंकरा. मन्मथासी सोडवियता. मन्मथासी सोडवियता. मन्मथासी सोडवियता. मन्मथासी सोडवियता. विश्वलोचना अनंता. विश्वलोचना अनंता. अनंता मन्मथासी सोडवियता. विश्वलोचना अनंता. भोळा शंकरा भोळा शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा. भोळा शंकरा भोळा शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा. भोळा शंकरा भोळा शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा. सर्व शिवभक्तांना विनंती आहे की समोरच्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार आणि VIP मंडळी या व्यतिरिक्त आपण कोणी बसू नये. पत्रकार कक्षातील बसलेल्या व्यतिरिक्त मंडळींना विनंती. यानंतर श्री गुरु शिवलिंग शिवाचार सद्भक्ती मंडळातर्फे गुरुवर यांचं स्वागत करण्यासाठी मी सर्वप्रथम पाचारण करत आहे श्री रामराव झिळे. चला लवकर. श्री रामरावजी झिळे गुरुवर यांचं पुष्पहार घालून स्वागत करत आहे. त्यानंतर श्री सुमित मोरगे सुमित मोरगे गुरुवर यांचं स्वागत करतील मारुती स्वामी पत्रकार. त्यानंतर माऊलीचं स्वागत करणार आहेत शिवहार स्वामी मारुती स्वामी पत्रकार. स्वागत करत आहेत शिवहार स्वामी. आणि त्यानंतर शंकरराव कंगारे पत्रकार.
त्यानंतर श्री माधव स्वामी, शूटिंगवाले माधव स्वामी सपत्नीक गुरु महाराजांना पुष्पहार अर्पण करत आहेत. आणि त्याचबरोबर स्वागताचा कार्यक्रम मी याच ठिकाणी थांबवितो. पुढील संचलन श्री खके गुरुजी. परमपूजनीय गुरुमाऊलींचे चरणे अनंत प्रणिपात समर्पित करून या शिवकथा ज्ञानयज्ञासाठी त्याचा श्रवणाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण, माता भगिनी वर्ग, या ठिकाणी या ज्ञानयज्ञात आपण भगवती पार्वतीचा प्रादुर्भाव प्रसंग पाहिला. मोठ्या आनंदानं काल साजरा केला. भगवती पार्वती तिचं बालपण आणि भगवान शंकरासंबंधीची उत्कट प्रीतीची भावना, भक्तीची भावना कशी अभिव्यक्त होते हे आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. भक्ती ही परमप्रीतीची भावना असते आणि भगवतीची तर जन्मजन्मांतरीची ती साधना होती. भक्तीची परिणती म्हणून मोक्षाच्या प्राप्तीची अपेक्षा ठेवणारे जे भक्त असतात त्याच्याही पेक्षा उच्च कोटी ती मानली जाते की भक्तीचं फळ म्हणून मुक्ती नको, पुन्हा भक्तीच पाहिजे. भक्तीमध्ये आनंद असतो. सतत त्या आनंदाचीच प्राप्ती होत राहावी हा भक्ताचा धर्म आहे. मोक्षानंतर पुन्हा काहीच नसतं. पुन्हा भक्ती करायला अवकाश नाही साधकाला. आणि म्हणून भक्तीचं फळ काय तर पुन्हा भक्तीच. तिच्या कसोटीचा प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळी तिनं आपल्या जन्मजन्मांतरच्या साधनेची आठवण करून दिलेली आहे. गतजन्मी शिवनिंदा श्रवण करण्याचा ज्यावेळेस प्रसंग आला ही शिवनिंदा ऐकण्यापेक्षा हा जन्म संपविलेला श्रेयस्कर आहे अशा प्रकारची भावना जागी झाली.
ज्या कानानं ही शिवनिंदा ऐकली ते कान अपवित्र झाले, त्याच्या योगानं पूर्ण देह अपवित्र झाला. भगवान शंकरांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठीची जी भक्ती आहे तिचं साधन म्हणून हा देह आता उपयोगी राहिला नाही, अशी तिची भावना होते. आणि कवी कुलगुरू कालिदासानं वर्णन केलेलं आहे, अथावमानेन पितुः प्रयुक्ता दक्षस्य कन्या भवपूर्व पत्नी सती सती योग विसृष्ट देहा तांजन्मने शैलवधूम प्रपेदे. या ठिकाणी योग विसृष्ट देहा हे पद अतिशय महत्वाचं आहे. स्वाभाविकपणे तिनं योग मार्गानं त्या देहाचं विसर्जन केलं. योग विसृष्ट देहा असं वर्णन आहे. स्वाभाविकपणे सहजपणे हा देह विसर्जित केला. या देहाची कृतार्थता काय आहे? सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलंय, शिवार्थे देह संशोष तपहा. तप काय आहे? शिवकार्यासाठी देह संशोष करणं, शिवकार्यासाठी देह झिजविणं हे तप आहे. तपासंबंधीची गैरभावना जी आहे, जी गैरसमजूत आहे, तिचं निराकरण केलेलं आहे आचार्याने. शिवार्थे देह संशोष तपहा कृच्छ्रादी नो मतम. कृच्छ्र, चांद्रायण, इतर जी व्रत आहेत ती वीरशैवासाठी सांगितलेली नाहीत, तिचा निषेध केलेला आहे. आणि म्हणून वीरशैवाचं तप कोणतं? तर शिवकार्यासाठी देह झिजविणं, सेवा स्वीकारण्याचा योग माझ्या या तपक्रियेमध्ये येऊ नये. तेव्हा अशा प्रकारची निष्ठावान भक्त पार्वती ती अशा प्रसंगाला कसं तोंड देते, कसा युक्तिवाद करते हे आपण पाहणार आहात. ह्या युक्तिवाद करत असताना भगवती पार्वती भगवान शंकरालाही आलेलं उत्तर द्यायला चुकत नाही. आणि तिने केलेला जो युक्तिवाद आहे तो आपण आज ऐकणार आहात गुरु महाराजांच्या मुखानं. प्रास्ताविकामध्ये एवढं सांगणं मला पुरे वाटतं. मी आपल्याला सकाळी सूचना दिली होती की आज या ठिकाणी या दुपारच्या सत्रामध्ये कर्म ब्रह्म संपदा अर्थात सार्थ परमरहस्य या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी या नंदीग्राम क्षेत्रातील गुरुद्वाराचे मुख्य पुजारी परमपूजनीय बाबा कुलवंत सिंगजी यांचे पवित्र हस्ते ते होणार आहे. पूजनीय बाबाजींचं आगमन झालेलं आहे. शिवलिंग शिवाचार्य सद्भक्ती मंडळातर्फे बाबाजींचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. मंचावर या ठिकाणी पूजनीय वसमतकर महाराज आलेले आहेत. त्यांचंही गुरुवर्य शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्भक्ती मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. पूजनीय बाबाजी परमवंदनीय सद्गुरुनाथांचं स्वागत करत आहेत. शाल आणि पुष्पहार समर्पित करून परमपूजनीय महाराज
त्यांना ती शाल परत भेट करीत आहेत. तर मी आपणा सर्वांना 2 वाक्यात सांगेन की परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी कर्मब्रह्म संपदा अर्थात सार्थ परमरहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराजांनी यापूर्वी परमरहस्याच्या लाखो प्रती लाखो कुटुंबामध्ये पोचविल्या आहेत. परमरहस्य हा वीरशैवांच्या आचार विचाराचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. पुष्कळांची हा ग्रंथ पारायण करतानाची एक अडचण होती की या ग्रंथातील श्लोकांचा आणि ओव्यांचा अर्थ आम्हाला पुरेसा समजत नाही. आणि मन्मथ माऊलींचं जे मंतव्य आहे ते यथार्थपणे समजत नसल्यामुळं सर्वजण एका अडचणीत होते. गुरुवर्यांनी ही अडचण ओळखली आणि सर्वांना हा ग्रंथ सुलभतेने समजावा या दृष्टीनं तो लिहिण्याचा संकल्प केला. या ग्रंथाचं स्वरूप, मूळ श्लोक, त्याचा भावार्थ, त्या श्लोकाची ओवी, त्या ओवीचा भावार्थ आणि काही विशेष ओव्या असतात त्या ओव्यांबद्दलची टिप्पणी त्या अध्यायाच्या शेवटी दिलेली आहे. तसंच पूर्ण ग्रंथासंबंधीची एक विशेष टिप्पणी प्रस्तावनेनंतर दिलेली आहे. सविस्तर प्रस्तावना आहे आणि म्हणून 2500 ओव्यांचा हा जो ग्रंथ आहे तो भाष्यासहित 800 पानांचा झालेला आहे. तर हे सगळं स्पष्टीकरण गुरुवर्यांनी आपल्यासाठी केलं होतं. तेव्हा या नंदीग्राम नगरीमध्ये पूजनीय बाबाजींच्या पवित्र हस्ते त्याच्या प्रकाशनाचा योग होता आणि या ठिकाणी आता बाबाजी आलेले आहेत. तेव्हा प्रकाशनापूर्वी परमपूजनीय इथल्या गुरुद्वाराचे मुख्य पुजारी परमपूजनीय बाबा कुलवंत सिंगजी यांचं स्वागत केलं जाईल. शिवलिंग शिवाचार्य सद्भक्ती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव जिंके यांच्या हस्ते पूजनीय बाबाजींचं शाल श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार केला जात आहे. सत्कार करीत आहेत सद्भक्ती मंडळाचे अध्यक्ष अशोकरावजी जिंके. साधूंचं दर्शन एक कृतार्थता देणारा असतं असं म्हणतात आणि ही कृतार्थता आज या सद्भक्ती मंडळाला लाभलेली आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर पूजनीय गुरुवर्य सांब शिवाचार्य महाराज वसमतकर यांचंही पुष्पहार घालून स्वागत केलेलं आहे अशोकराव जिंके यांनी. परमपूजनीय गुरुमाऊली बाबाजींना पुष्पहार अर्पण करीत आहेत. साधूंचं परस्पर भेटीचा योग हा आपल्याही डोळ्याचं पारणं फेडणारा ठरलेला आहे. संप्रदाय
भिन्न असले तरीही, संप्रदाय वेगळे असले तरीही शेवटी मार्ग एकच असतो. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. अनेक नद्या तेव्हा कर्म ब्रह्म संपदा अर्थात सार्थ परम रहस्य या ग्रंथाचं प्रकाशन बाबाजींच्या हस्ते होत आहे. या आनंद प्रसंगा प्रित्यर्थ सर्व भाविकांनी टाळ्याचा गजर करावा. एका साधूच्या हस्ते लेखन झालेला हा पवित्र ग्रंथ, त्याचं विमोचन दुसऱ्या साधूच्या हाताने होत आहे. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज स्वामी महाराज की जय. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. धर्म ब्रह्म संपदा अर्थात सार्थ परम रहस्य या ग्रंथाचं विमोचन झालेलं आहे. आणि हा परमपवित्र ग्रंथ परमपूजनीय बाबांच्या हस्ते आज प्रकाशित झालेला पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. यानंतर संगीत विशारद नंदकुमार गोदरे यांनी निर्माण केलेली भजनाची गोड कॅसेट आहे, तिचंही विमोचन या ठिकाणी होत आहे. या कॅसेटचं विमोचन बाबाजींच्या हस्ते होत आहे. पूजनीय बाबाजींना अशी विनंती आहे की आमचा वीरशैवांचा एक महान कलाकार नंदकुमार गोदरे यांनी तयार केलेली ही भजनाची कॅसेट, तिचं विमोचन करावं. बाबाजी आणि परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या उभयतांचे हात या कॅसेटला लागलेले आहेत. ही कॅसेट कृतार्थ झाली आणि आमचे गोदरे सुद्धा कृतार्थ झाले. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. भजनम नाम रसनम असं म्हणतात. भजन म्हणजे रसन. नंदकुमार गोदरे बाबाजींना पुष्पहार समर्पित करीत आहेत. मी सांगत होतो की भजनम नाम रसनम, भक्ती रसायन ग्रंथात सांगितले की भजनामध्ये आनंद असतो. त्या रसरूप परमात्म्याचं आस्वादन त्यात असतं. गोदरेंचे परमपूजनीय गुरुवर्य त्यांना पुष्पहार अर्पण करीत आहेत. हा मंगलमय सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. परमपूजनीय बाबाजींना मी अशी विनंती करीन की आपण या प्रकाशन सोहळ्यानिमित्त 4 शब्द आम्हाला सांगावेत. आमचा आनंद द्विगुणित होईल आपल्या उपदेशानं. तेव्हा बाबाजींच्या चरणी प्रार्थना आहे की आपण कृपा करून 2 शब्द सांगून आम्हाला उपकृत करावं.
प्यारे सत्संगी जनों, खालसे की मर्यादा के अनुसार सबसे पहले वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आज मुझे बहुत खुशी हुई, बहुत प्रसन्नता हुई कि आज डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, जिनके जीवन का निचोड़, जिनकी तपस्या का निचोड़ आज एक पुस्तक छपी है। सो प्यारे सत्संगी जनों, जितना भी तत्व चिंतन हो उतना ही अच्छा है। जो तत्व चिंतन है ये मानव कल्याण के लिए, संसार में जितने भी धर्म है, जितने भी संप्रदाय है, जितने भी मार्ग है, सारे ही उस परमात्मा तक पहुंचते हैं। अगर शिखर पे खड़े रह के देखा जाए तो कोई रास्ता किस पास से, कोई रास्ता किधर से, सारे एक परमात्मा के चरणों में पहुंचते हैं। पर जिस धर्म में तत्व चिंतन ना हो, मुझे ये कहना पड़ेगा कि वो धर्म ही नहीं है। आज सदगुरु सच्चे पातशाह की बहुत खुशी हुई है। साहिब श्री गुरु गोबिंद सिंह जी के पावन पवित्र नगरी में महापुरुष विराजे हुए हन। एक बार कबीर जी को उनके प्रेमी ने पूछा है कि भगवान हमें बताइए महापुरुषों के दर्शनों का क्या लाभ है। अगर महापुरुषों के, सतपुरुषों के दर्शन करके क्या जीव की कल्याण हो जाती है, क्या उसके परिवार की कल्याण हो जाती है? तो कबीर जी कहने लगे, अरे भाई, जिस नगर में संत आ जाते हैं पवित्र होएंगे ग्राम। आप घर की बात कहते हैं, अरे वो तो नगर ही पवित्र हो जाता है। सो आज बहुत खुशी हुई है महापुरुषों के दर्शन करके। गुर का शब्द कमाए जिन, जीते पंच विकार, तिन संतन को बंदना सिर चरणन पर तार। ऐसे संतों को, ऐसे महापुरुषों को सदा सदा नमस्कार है। मैं तो यहाँ बोलने के लिए नहीं आया हूँ, श्रोता बन के आया हूँ। कि मैं जब गुरुद्वारे से निकला तो मन में सोचा आज मैं बाबा जी के अमृत वचन सुनूं, पर उधर से आर्डर हो गया नीचे से कि आप भी बोलिए। सो दास को बहुत खुशी हुई। दास महाराज के चरणों में सदा सदा के लिए अरदास करेगा कि बाबा जी को महाराज तंदुरुस्ती, इसी तरह जन कल्याण के लिए, तत्व चिंतन के लिए सदा सदा मार्ग उपदेश देते रहे। मैं अपने वचन यहीं समाप्त करता हूँ। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। पूज्य पंचायत सिंधी समाजातर्फे मान्य श्री मूलचंद नेहलाणी यांना विनंती आहे की त्यांनी गुरु महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करावं। पंचायत सिंधी समाजातर्फे श्री मूलचंद नेहलाणी हे परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं पुष्पहार घालून स्वागत करत आहेत। संत शिरोमणी मणिमन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय।
ज्या शिवकथा ज्ञानयज्ञाचं श्रवण करत आहात तो शिवकथा ज्ञानयज्ञ परमपूजनीय गुरुवर्यांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. परमपूजनीय गुरुवर्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना की त्यांनी आजच्या शिवकथा ज्ञानयज्ञाला प्रारंभ करावा. परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. मंगलमय कथेचा आरंभ नमः शिवाभ्याम नवयौवनाभ्याम परस्पराश्लिष्ट वपुर्धराभ्याम नगेंद्र कन्या वृषकेतनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. आपण काल कथा ऐकली. गिरिराज हिमाचलाच्या गंगावतरण शिखरावरती अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू तपश्चर्या करण्याकरता आले. ऐकले ना. तिथं आल्यानंतर हिमवंताला समजलं की आपल्या या पर्वतावर आपल्या या हिमराज्यामध्ये एक योगी आलेला आहे. एक तपस्वी आलेला आहे. एक त्यागी आलेला आहे. आज तुमच्या सभामंडपातही एक योगी एक त्यागी जीवनाचं समर्पण केलेला व्यक्ती आलेला आहे. तुमचं कर्तव्य आहे स्वागत करायचं. वाजवल्या का टाळ्या. तुमचं कर्तव्य आहे स्वागत करायचं. हिमालय अपवाद नव्हता. तो धर्म आहे. अतिथी देवो भव. आणि आलेला अतिथी तो कोणी असो तो कसलाही असो सर्वेषाम अभ्यागतो गुरु. अभ्यागत जो आहे तो गुरुरूप आहे. पूजनीय आहे. वंदनीय आहे. याचं मंगलमय भान त्या हिमवान राजाला होत. समजल्याबरोबर तो हिमवान राजा आपल्या परिवारासह आणि आपल्या सुकुमार कन्येसह त्या पर्वतावर ते येऊन पोहोचले. स्वागत केलं. प्रेमाधराने स्वागत केलं. आणि
प्रार्थना केली, धन्योहम कृतार्थोहम, तुमच्यासारख्या पवित्र विशुद्ध आत्म्याच्या पायधुळीनं माझं राज्य पवित्र झालं. कृतार्थोहम 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 महेश्वरः. हे माझे शब्द नाहीत, हे शब्द माझे नाहीत, त्या हिमवंताचे शब्द आहेत. भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि सांगितलं मी इथं आलोय कारण नियम आहे, नाहू तो कुत्रचित गच्छेत. पण अतिथीला आव्हानाची गरज नाही, त्याला निमंत्रणाची गरज नाही, बोलावण्याची गरज नाही. ते तिथं जाऊन पोहोचल्याबरोबर स्वागत केलं आणि सांगितलं, महाराज हात जोडले, आज्ञा करा, काय करायचं, आम्ही काय करायचं, काय सेवा करू. पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू चादिनांबरः, त्याला कसल्याही सांसारिक पदार्थाची अपेक्षा नाही. वृत्ती अशी नानवाप्तमवाप्तव्यम, काही मिळवायचं शिल्लक नाहीये. केवळ आत्मचिंतना करता मला तपश्चर्या करायची, मला तुझ्या या पर्वतावर राहायचंय. त्या हिमालयाचे शब्द त्याच्या शब्दातच ऐकलेलं बरं. तो हिमालय काय म्हणतोय, महाराज हे तुम्ही कोणाला विचारता, इथं मला राहायचं आहे म्हणून तुम्ही कोणाला विचारता. भगवान हसले. आणखी कोणाला विचारू म्हणे, नाही, तुम्ही विश्वनायक आहात, तुम्ही विश्वंभर आहात, विश्वाधिपती आहात. किंकराः वयम, आम्ही सेवक आहोत, आम्ही दास आहोत. ही भूमी तुमची आहे, विश्वाधिपती तुम्ही आहात. हसले भगवान शंकर. धन्यवासी, तू धन्य आहेस. पण मला सांगायचं हे आहे, मी इथे तपश्चर्याला राहणार आहे आणि त्या तपश्चर्येमध्ये विघ्न होणार नाही. एवढी दक्षता तू घेतली पाहिजे. तपश्चर्येमध्ये विघ्न काय असतं, तपश्चर्येमध्ये विघ्न काय असतं, सर्वात मुख्य विघ्न लोकांचं आगमन. काय हरकत नाही महाराज, या तुमच्या पवित्र तपोभूमीमध्ये कोणीही येणार नाही. पण माझी एक प्रार्थना आहे, हिमालय म्हणतो, एक माझी प्रार्थना आहे. काय?
मला परवानगी आहे की नाही दर्शनाला? मला तुमच्या दर्शनाला यायला परवानगी आहे की नाही? काय द्यावं शंकराने उत्तर? काय उत्तर द्यावं? नाकारता येत नाही. आणि होकार द्यावा तर हा राजपरिवार घेऊन येणार. सांगितलं तसा असतो. राजा हिमवान तुला परवानगी आहे. तुम्हाला म्हटलं नाही, तुला यायला परवानगी आहे म्हटलं. गंमत अशी आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे की नाही हो, तुम्हाला पाठही असेल कदाचित. बामणाला दिली वसरी, पुढे काय? एवढा होकार मिळाला. एवढा होकार मिळाल्याबरोबरच लगेच सांगितलं की माझ्या बरोबर माझी कन्याही. माझ्या बरोबर माझी कन्याही. इथं मात्र शंकर थांबले. तथास्तु म्हणून उत्तर दिलं नाही. नंदिकेश्वर जवळच होते. त्याने नंदिकेश्वराकडे पाहिलं. नंदिकेश्वराने मान हलवली. काही हरकत नाही. यायचं, दर्शन घ्यायचं आणि परत जायचं. लगेच हिमवंतानं हळूच प्रस्ताव ठेवला. महाराज, माझी एक विनंती आहे. आपल्या सेवेला माझी कन्या येईल. इथे मात्र निषेध केला. कारण तपस्वी हे तपस्वी आहेत, त्यांना सेवेची गरज नाही. स्वयंदासा हा तपस्विना, त्यांना सेवकाची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात स्त्री सेवकाची तर मुळीच गरज. स्थिती विचित्र झाली. हिमवंतानं विचारलं का? कारण सांगा की स्त्री काय नको? त्यांनी सांगितलं तुझी मुलगी तरुण आहे. तुझी मुलगी तरुण आहे, युवती आहे. आणि युवतीच्या लीलावतीनां सहजा विलासाः, लीलावतीनां सहजा विलासाः. त्या लीलावतीचे जे सहज विलास आहे ते सामान्य माणसाच्या हृदयामध्ये विकाराची उत्पत्ती करतात.
त्याचं एक सुंदर उदाहरण आहे, फार सुंदर उदाहरण आहे. त्याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे ती कथा योगी ही भोगी कसा होतो, स्त्रीच्या संपर्कात आल्यानंतर, युवतीच्या संपर्कात आल्यानंतर योगीही कसा भोगी होतो. योगी मत्स्येंद्रनाथ ज्याने त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू पासून शिवाद्वैत ज्ञानाची प्राप्ती करून घेतली असा तो मत्स्येंद्र, त्याच्याविषयी ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीतून सांगतात. शिवयोग शास्त्राचं, शिवाद्वैत तत्वज्ञानाचं अवतरण कसं झालं या भूमंडळावर, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात क्षीरसागरा भीतरी शक्तीच्या कर्णकुहरी कैनेनो त्रिपुरारी सांगता झाला गे ते शांभवाद्वयानंद वैभव ते शांभवाद्वयानंद वैभव ते कसं मिळालं. मकरोदरी सुप्त, मकराच्या उदरामध्ये सुप्त असलेल्या त्या मत्स्येंद्रानं ऐकलं. आणि ते ज्ञान योग परंपरेमध्ये आलं. ज्ञानेश्वर म्हणतात ते शांभवाद्वय आनंद वैभव जे मला मिळालेलं आहे ते या माझ्या गुरु परंपरेपासून मिळाले. अशा प्रकारे शिवयोग प्राप्त झालेला मत्स्येंद्र त्यावेळेला माया राज्यात जातो. देशाटनाच्या निमित्तानं माया राज्यात ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो मोहित होतो. आणि योगी असूनही या महामायेच्या मोहजालामध्ये पडला. अनेक वर्ष झाली ज्या वेळेला मनुष्य विषयानंदामध्ये पडतो त्यावेळेला त्याला कालाचं ज्ञान राहत नाही, कर्माचं ज्ञान राहत नाही आणि स्वतःचंही भान.
काल निघून गेला. गोरक्षनाथाला चिंता पडली, गुरु महाराज कुठे आहेत. गुरु महाराजांचं अवस्थान कुठे आहे, गुरु कुठे आहे. देशोदेश करीत करीत फिरत फिरत निघाला. गोरक्ष पाहिलं, पत्ता लागला. कामरूपदेशामध्ये माझे गुरु मायेच्या पाशात बांधले गेले. आता गोरक्षच्या रूपाने गेल्यानंतर समर्थ गुरु काय करतील, काहीही करू शकतात. वेश बदलला. आणि वादकाचा वेश घेतला. पखवाज वाजवणाऱ्याचा वेश धारण केला आणि तिथे त्या कामरूपदेशामध्ये त्या मायेच्या दरबारात जाऊन पोहोचला. तिथं नित्य मत्स्येंद्र मायापाशात गुंतलेला असला तरी तो निश्चिम शिवभक्त होता आणि सदैव तो शंकरा शंकरा हरा जय शिव शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शिव हर शंकरा हरा शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शिव हर शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शिव हर शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शंकरा हरा जय शिव शंकरा हरा जय शिव शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शंकरा हरा जय शिव शंकरा हरा शिव हर शंकरा हरा जय शिव शंकरा हरा. आणि अशा प्रकारे आनंदाचं भजन चाललेलं होतं. पखवाज वाजवताना गोरक्षानं ती धून वाजवली. चलो गुरुजी गोरख आया, चलो गुरुजी गोरख आया, चलो गुरुजी गोरख आया, चलो गुरुजी गोरख आया. ही धून वाजायला सुरुवात केली. आणि ही धून ज्या वेळेला ऐकली त्यावेळेला मत्स्येंद्र बेचैन झाले. मत्स्येंद्र बेचैन झाले. पखवाजातून आवाज निघतोय. पखवाजातून आवाज निघतोय, चलो गुरुजी गोरख आया. आणि बेचैन झाले. पण शेवटी ते गुरु होते. शेवटी ते गुरु होते. ओळखला बच्चा गोरख. अशा प्रकारचं सोंग करून आलास का? आणि गोरक्षाला ठेवून घेतलं. आता गुरुजीला इथून काढावं कसं हा एक महत्वाचा मुद्दा होता.